नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या लर्निंग विथ एम-जी या यूट्यूब चॅनलमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तर मी बऱ्यापैकी तिकडे नो ट्रेडिंग झोनचा वारंवार उल्लेख केला होता. ज्या इम्पॉर्टंट लेवल आहे त्याचा देखील उल्लेख केला होता. ओ-आय डेटामध्ये देखील आपण डिस्कशन केलं होतं की कॉल रायटिंग, पुट रायटिंग हे हेवी आहेत. जो आपला नो ट्रेडिंग झोन आहे, जोपर्यंत निफ्टी तो ब्रेक करत नाही आहे, तोपर्यंत मोमेंटम येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि आजचा जर तुम्ही ट्रेडिंगचा सेशन बघितला आणि त्याला जर आपल्या कालच्या ॲनालिसिसच्या ज्या लेवल होत्या त्याच्याबरोबर मॅच केला, तर पूर्णतः नो ट्रेडिंग झोनमध्ये 9:15 निफ्टी ओपन झाला आणि 3:30 निफ्टी क्लोज झाला. ओव्हरऑल जर बघितलं तर लेवलनुसार आणि कालच्या ॲनालिसिस व्हिडिओनुसार आजचा दिवस हा नो ट्रेडिंग डे झालेला असणार आहे. तर किती मित्रांचा नो ट्रेडिंग डे झालेला आहे सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आणि कोणी नो ट्रेडिंग झोन फॉलो केला नाही, त्याच्यानंतर काय झालं तुमचं ट्रेडचं ते देखील कमेंटमध्ये सांगू शकता. मग तो सक्सेसफुल झाला का नाही झाला, की तुम्हाला त्या नो ट्रेडिंग झोन फॉलो केला नाही त्याचा पश्चाताप झाला, की बेनिफिट झाला, हे तुम्ही क्लिअरली सांगू शकता. कारण की बघा, काही गोष्ट असं नाही की प्रत्येकजण हा नो ट्रेडिंग झोन फॉलोच करते किंवा रूल फॉलोच करते. नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा माइंडसेट असतो. त्याच्यात काही वेगळं नाही आहे. तुम्हाला तिकडे व्ह्यू बघायला मिळत असेल, तुमच्या सेटअपनुसार बनत असेल, तुम्ही व्ह्यू प्लॅन केला असेल, हरकत नाही. परंतु तुम्ही काय केलं आहे मार्केटमध्ये हे जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर खूप सारे मित्र असे असतात आणि त्याच्यात मी देखील इन्क्लूड आहे, कमेंट वाचत असतं आणि कोणाची काही कमेंट आहे त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. ओके, सो नक्की सांगा तुम्ही मला की कमेंटमधनं तुम्हाला शिकायला मिळतं का नाही. जर तुम्हाला नाही असं उत्तर असेल तर मी सांगणार पण नाही की कमेंट करा म्हणून उद्यापासून. परंतु मला असं पर्सनली वाटतं की ज्या पद्धतीने मी तुमच्या कमेंट वाचतो, खूप लोकांचे वेगवेगळे क्वेश्चन असतात, खूप लोकांचे ट्रेड सक्सेसफुल झालेले असतात, खूप लोकांचे ट्रेड हे फेल गेलेले असतात. ते त्याच्यामध्ये ते सांगतात आणि त्यावरनं काय होतं की थोडंसं ॲनालिसिस करायला सोपं जातं की कुठे चुका होतात, ते कुठे बरोबर होतात लोक. आणि त्यातनं काय आहे की समजा मी कमेंट वाचतोय, माझ्यासारखे आणखी काही लोक असतात जे रेग्युलर कमेंट वाचत असतात आणि त्यातनं ते गोष्ट एक्सपिरियन्स त्यांना तो मिळत असतो. त्याच्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही आहे. आय होप तुम्हाला कमेंटची जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे ही तुमच्या लक्षात आली असेल. तर मला या व्हिडिओवरती 1000 कमेंट पाहिजे. 1000 तयारी आहे का तुमची 1000 कमेंट करायची? ओके, त्यामुळे नक्की कमेंट करत जावा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, ॲनालिसिस जर आवडत असेल, तर हे मला समजणार कसं आहे तुमच्या लाईक आणि कमेंटमधून. त्यामुळे लाईक देखील पाहिजे आणि या व्हिडिओचा लाईकचं गोल आहे 2000 लाईक. मला माहिती आहे तुम्ही करत नाही, जे रेग्युलर करतात तेवढेच करतात, त्याच्यापेक्षा कमी पण करत नाही, जास्त पण करत नाही. परंतु अपेक्षा आहे की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यातनं काय गोष्टी इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात कमेंट केल्यानंतर, लाईक केल्यानंतर. ओके, कमेंट केल्यानंतर ते तुम्हाला सांगितलंच की काय होते. लाईक केल्यानंतर काय होतं की जी आपण गोष्ट पोचवायचा प्रयत्न करतो आहे लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत, एम-जी फॅमिलीपर्यंत, ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचते की नाही याची पोच पावते म्हणजे तुमचा लाईक असतो, तुमचा कमेंट असतो. सो आय होप तुम्ही या व्हिडिओवरती भरभरून लाईक आणि कमेंट करसाल. ओके, आता उद्या, परवा आणि 13 म्हणजे उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. त्यामुळे उद्या मार्केटला सुट्टी आहे. परवा दिवशी शनिवार आहे आणि त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे रविवार आहे. ओके, म्हणजे लगातार 3 दिवस मार्केट काय आहे, क्लोज आहे, मार्केट बंद आहे. तर जे लोक पूर्ण आठवडाभर मार्केट बघतात, विचार करतात आणि थोडासा स्ट्रेस येतो मार्केट बघितल्यानंतर, थोडंसं ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही असाल तर थोडासा स्ट्रेस येतो, ते स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे हे ते 3 दिवस आहे, याच्यामध्ये एखादा दिवस पूर्णतः एन्जॉय करा. 2 दिवस आहे, थोडं थोडं मार्केट शिकण्याचा नक्की प्रयत्न करा.
ओके. सो 3 दिवसाची सुट्टी थोडीशी एन्जॉयमध्ये घालवा आणि सोमवारी फ्रेश माइंडने आपण परत एकदा ट्रेडिंगचा विचार करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला सोमवारच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल डिटेल्समध्ये पाहणार आहोत आणि काहीसा मास्टर क्लास व्हिडिओ आपला असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण की आपला आता 50,000चा टप्पा जवळ आला आहे सबस्क्रायबरचा. ओके. जर 50,000चा सबस्क्रायबरचा टप्पा आपला जर या आत्ता ऑगस्ट चालू आहे, 1 महिन्यामध्ये जर कंप्लीट होतोय, तर आपण एक सरप्राईज गोष्ट ठेवणार आहे आणि ती तुम्हाला 50,000 सबस्क्राईब झाल्यानंतरच समजणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांना, फॅमिलीला आणि जे लोक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे, शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, त्यांना नक्की सांगा. ओके, सबस्क्राईब करायला. आणि तुम्हाला मी काल सांगितलं होतं डिकोड मनी माइंड हा एका आपल्या MG टीमच्या चॅनल आहे, त्याच्यावरती पहिल्यांदा एक पॉडकास्ट करणार आहे मी. म्हणजे पॉडकास्ट घेणार वेगळं आहे, परंतु त्याच्यावरती जे क्वेश्चन असणार आहे ते आपल्या MG फॅमिलीचे असणार आहे. त्याच्यामुळे मी टेलिग्रामवरती ती लिंक देईल. तिकडे तुमचे क्वेश्चन मला पुढच्या अँकरनी काय विचारायला पाहिजे, तुमचे काही डाऊट्स आहे ते नक्की तिकडे सांगा, जेणेकरून आता नेक्स्ट वीकमध्ये तो पॉडकास्ट येईल तुमच्या भेटीला, तो त्याला चांगला प्रतिसाद तुम्ही द्यावा अशी इच्छा आहे तुमच्या क्वेश्चनमधून. व्हिडिओ येईन तर तुम्हाला आवडणार नाही आवडणार ते तुमचं पुढचं भाग आहे, परंतु तुमचे क्वेश्चन तर तिथे विचारा. ओके. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि टेलिग्रामवरती देखील अपडेट करेल. चला आता जाऊया आपल्या मार्केटकडे. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या की आपण काय लेवल डिस्कशन केलं होतं. निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. आपण लेवल डिस्कशन केली होती 24,690 रेजिस्टन्स. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,590 100 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपण काल डिस्कशन केलं होतं. मी तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण दिलं होतं. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेची मॅच आहे. आता कोण जिंकणार हे खूप टफ आहे. तर तिकडे आपण काय डिस्कशन केलं होतं, पडू द्या ना ऑस्ट्रेलियाची विकेट, 50 रनावरती 5 विकेट पडू द्या आणि त्याच्यानंतर ठरवू. मग आपण ठरवूया की साऊथ आफ्रिका जिंकू शकते. ते काय उदाहरण दिलं होतं मी, ते त्याच्यासाठीच दिलं होतं की येऊ द्या ना मार्केटला खाली, लेवल ब्रेक करू द्या ना. मग आपल्याला कळेल की बाबा सेलर लोक मार्केटमध्ये थोडंसं आहे, सेलर लोकांचा अप्पर हँड आहे, स्टेअरिंग जे आहे गाडीचं ते सेलर लोकांचे आहे. परंतु काय झालं, इकडे मार्केटने काय केलं, ही मार्केटची ओपनिंग कॅन्डल आहे आणि ही मार्केटची क्लोजिंग कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये पूर्ण हे मार्केट आहे. मग हा जो नो ट्रेडिंग झोन आपण डिस्कशन केला होता हा किती इम्पॉर्टंट होता याचं गांभीर्य तुम्हाला आज समजलेलं असणार आहे. कारण की इंडेक्सची एक्सपायरी होती, दोन्ही साईडचे प्रीमियम हे 0-0 झाले. म्हणजे क्लिअर कट हा ऑप्शन सेलरचा दिवस होता, ना की ऑप्शन बायरचा. समजते. आता इकडे कुठला ट्रेड ॲक्टिव्ह होण्याचा प्रश्नच येत नाही, कुठलाही ट्रेड ॲक्टिव्ह होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की ना वरची लेवल ब्रेक झाली ना खालची लेवल ब्रेक झाली. नुसती मजा बघत बसले असाल, जे पण आपली MG फॅमिली नुसती मजा बघत बसले असणार आहे. कॅपिटल सेफ, माइंड सेफ, कुठलीही ओव्हर ट्रेडिंग नाही, एकदम निवांत समाधानाने दिवस गेला असणार आहे अशी मी अपेक्षा करतो. आता कसा गेलाय, काय केलंय, एक्झामला तुम्ही बसले होते. ओके. आता शिकवायचं काम होतं ते सांगितलं होतं त्या पद्धतीने. आता काय होतं की मार्केट बघा, आपल्याला काय मार्केटने आपले सगळ्याच लेवल फॉलो करावं अशी इच्छा नसते. हां, परंतु ज्या काही लेवल आपण डिस्कशन करतोय त्या रेंज डिस्कशन केली, ते काही बुलिश साईडच्या लेवल डिस्कशन केलं, काही सेलिंगचे लेवल डिस्कशन केलं. मग त्या रेंजमध्ये जर निफ्टी राहिला तर मी टेलिग्रामवरती सांगितलं होतं की नो ट्रेडिंग झोन नो ट्रेडिंग डे झालेला आहे. तर 20-25 लोकांचे जे इमोजी असतात नाही काहीसे ते सॅड होते. कशासाठी सॅड व्हायला पाहिजे इमोजी? मार्केटनी आपण जिंकलोय, मार्केटमध्ये आपण जी रेंज डिस्कशन केली त्या रेंजमध्ये मार्केटने मोमेंटम पूर्णच्या पूर्ण दिला. म्हणजे याच्यामध्ये विन कोण झाले, याच्यामध्ये विन जो झालाय त्याने इकडे कुठलाही ट्रेड केलेला नाही, तो विन झाला. सो त्याच्यामध्ये नो ट्रेडिंग डे ऑल्सो गुड डे असं म्हणू शकतो आपण. ओके. सो लक्षात ठेवा की ज्या गोष्टी आपण डिस्कशन करतोय त्या गोष्टी मार्केटने जर फॉलो केला तर विनिंग आपल्या बाजूने आहे, लक्षात घ्या. ओके. आता कंटाळा करणार नाही मी बिलकुल लेवल सांगायचा आणि मी करतही नाही, परंतु काही लोकांना वाटतं की सर तुम्ही लेवल सांगायला कंटाळा करताय.
आता समजलं असेल मी का बोलतो ही गोष्ट, कारण की ज्या लेवल होत्या काल आपण डिस्कशन केलं होत्या, मार्केटनी तिकडेच कन्सोलिडेशन केलं. म्हणजे कुठल्या लेवल चेंजेस झालेत का मार्केटमध्ये? बिलकुल पण नाही, ॲज इट इज लेवल आहेत. हां, इकडे काय लक्षात ठेवायचं आहे की आता काय झालं, मार्केट जसं आपण काल थोडंसं ॲग्रेसिव्ह सेलिंगचा विचार करत होतो आणि मार्केट काय झालं, सस्टेन झाले. परंतु मार्केट जर बघितलं तर कुठे सस्टेन झाले, थोडंसं मी लेवल इकडे हाईड करतो आणि ह्या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती नेतो. तर मार्केट कुठं सस्टेन झाले तुम्हाला काय बघायला मिळते की मार्केट एक डबल बॉटम केलं आहे आणि डबल बॉटमचं जी नेकलाईन आहे बघा, ही जी डबल बॉटम आहे, डबल बॉटम दिसला तुम्हाला, नेकलाईन कुठे आहे, ही नेकलाईन आहे. त्या नेकलाईनवरती मार्केटनी होल्ड केले. म्हणजे जो आपण ॲग्रेसिव्ह सेलिंगचा व्यू ठेवत होतो कालच्या दिवशी, आजच्या दिवसाचा ट्रेडिंग सेशन जर बघितला तर हा व्यू क्लिअर कट काय झालेला आहे, न्यूट्रल झालेला आहे. ना सेलिंगचा आपण विचार करू शकतो ॲग्रेसिव्हली, ना बाईंगचा विचार करू शकतो, म्हणजे कम्पेरेटिव्हली बरं का. म्हणजे सेलिंगच्या कम्पेअरला आपण काल कसं विचार करत होतो, बाईंगपेक्षा सेलिंगला जास्त व्यवस्थित रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघायला मिळतो. पण आता जर बघितलं तरी ही जी रेंज क्रिएट केली आहे, ही रेंज कम्प्लिटली न्यूट्रल आहे. आणि तुमच्या जर लक्षात असेल तर मी 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती मला वाटते 2 दिवसाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी डिस्कशन केलं होतं. ही जी रेंज आहे, ही रेंज काय आहे, एक कन्सोलिडेशनची रेंज आहे. बघा इकडे मार्केट तशा पद्धतीने नाटक करायला सुरुवात केलेली आहे, लक्षात आलं असून तुमच्या. आता इकडे आणखी जर बघितलं तर इकडे ही एक चॅनल देखील क्रिएट केलेला आहे निफ्टीने आणि या चॅनलला ब्रेक करून त्या चॅनलच्या बाहेर थोडासा होल्ड केला आहे. म्हणजे दोन्ही साईडला जर मोमेंटमचा आपण विचार केला तर दोन्ही साईडला मोमेंटम पॉसिबल आहे. काय लक्षात ठेवा, त्याच्यामुळे कुठलाही व्ह्यू डोक्यात ठेवून जायचं नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, लेवल काय बनतात त्याचा विचार करायचा. ओके, मग आता लेवल तर काय वेगळंच ड्रॉ करण्याची गरज वाटत नाही. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता काय वाटतं तुम्हाला. बरं, आता जर बघितलं तर आजची जी क्लोजिंग आहे 24,631ची आहे. कालच्यापेक्षा फक्त 12 पॉईंटनी क्लोजिंग हायर लेवलवरती आहे. म्हणजे कालचा पण दिवस जर बघितला तर थोडासा झिगझॅगच होता. आजचा जरी दिवस बघितला थोडासा आपल्याला झिगझॅगच बघायला मिळाला, थोडासा काय पूर्णतः झिगझॅगच होता. बरं, आता या लेवल कन्सोलिडेशनच्या आहेत. 24,590 सपोर्ट ॲज इट इज आहे, रजिस्टन्स 24,690 ॲज इट इज आहे. आता सोमवारी काय लक्षात ठेवायचं की लेवल ब्रेक कुठल्या साईडला होती, लेवल ब्रेक वरच्या साईडला ब्रेक केली तरी व्ह्यू बनू शकतो बुलिश साईडचा. वरच्या साईडला म्हणजे बुलिश साईडला जर लेवल बघितलं तर आपण छोट्या छोट्या लेवल इकडे डिस्कशन केलेलं आहे. 24,736, 24,780 आणि 24,820. तर या का छोट्या छोट्या लेवल आहे, कारण की स्ट्रेंथ थोडीशी बुलिश साईडला कमी आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ग्लोबल सिनेरिओचे नाटक आहेत, ट्रम्प तात्यांचे नाटक आहेत, अजूनही भरपूर ग्लोबल सिनेरिओ आहेत. त्याच्यामुळे काय आहे की मार्केटच्या ज्या पद्धतीने ग्लोबल सिनेरिओ आहे, मार्केट थोडंसं वाट बघते की काय न्यूज पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह न्यूज येते, ह्याचं मार्केट वाट बघते आणि त्याच्या हिशोबाने मार्केट आपल्याला मोमेंटम देऊ शकतं. आता मी वारंवार सांगत असतो की न्यूजला जास्त फॉलो करण्याचा विचार करायचा नाही आहे. का तर मार्केट आधी रिॲक्ट करता, न्यूज नंतर बाहेर येते, असं मोस्ट ऑफ द टाईम होतं. 70-80% असंच चालतं. ओके, सो बुलिश साईडचे या लेवल बनतात. ते सेलिंग साईडला जर बघितलं तर मल्टिपल टाईम सपोर्ट 24,590ची जर लेवल ब्रेक होतीये तर या काही लेवल आपण डिस्कशन केलं होतं. 24,540, 24,486, 24,430, 24,368. तर या काही लेवल आहेत, या लेवल आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसू शकतात, त्याची पॉसिबिलिटी हाय आहे. नो ट्रेडिंग झोन तोच असणार आहे आणि आपण डिस्कशन केले की व्ह्यू जो आहे तो न्यूट्रल ठेवला तर जास्त सोयीस्कर राहू शकतं आपल्याला डे ट्रेडिंगसाठी. ओके, सो आय होप निफ्टीच्या लेवलमध्ये कुठलाही चेंजेस नाही आहे. आय होप तुम्ही सर्व लेवल या नोट करून ठेवलेलं असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की चार्ट पॅटर्न थोडासा आता आपल्याला बुलिश होताना दिसत आहे. जे आता तुम्हाला मी 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये सांगितलं, थोडंसं इकडे जर बघितलं तर हा चार्ट पॅटर्न आहे तो थोडासा आपल्याला काय आहे, इकडे ट्रेंड लाईन ब्रेक करून बुलिश होताना दिसतो. त्यामुळे मोठा बुलिश मोमेंटम जरी आला तरी काही आश्चर्य वाटायला नकोय. ओके, जायचं नाही. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे आणि कुठे 3 दिवस सुट्टी आहे,
जरी तुम्हाला काही दुसरं काम असेल नंतर करू शकता, ॲनालिसिस बघूनच जायचं. ओके, कारण की खूप काही शिकण्यासारखं आहे. खूपच इम्पॉर्टंट काम असेल तर ठीक आहे हो. बरं, आता जर बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा सकाळीच थोडा भाई याचा वेगळाच मूड होता. मार्केट ओपन झालं, इनसाइड कॅन्डल क्रिएट केली, परंतु ज्या पद्धतीने याचा मोमेंटम होता ना, काय म्हणजे ते निफ्टी असा, सेन्सेक्स असा आणि हा कुठे असा असा, ही जी मोमेंटम होती म्हणजे काही लॉजिकल मोमेंटम नव्हता. फक्त एक आपल्याला मोमेंटम बघायला मिळाला, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर याच्यामध्ये देखील कुठली अपॉर्च्युनिटी नव्हती. कारण की लेवल ब्रेक झाली डायरेक्टली, ना रेजिस्टन्स घेतलाय ना कन्सल्टेशन केले, त्याच्यामुळे कुठली अपॉर्च्युनिटी नव्हती. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर याची जी रेंज आहे बँक निफ्टीची, ही खूपच जरा विचित्र पद्धतीने रेंज तयार झालेली आहे. तर इकडे लेवल काय आपण रिमूव्ह करूया. थोडंसं कन्फ्युजन खूप याच्यामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे बँक निफ्टीमध्ये. कारण की एका लेवलमध्ये कुठलीच लेवल नाहीये. काय ते पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काय मी सांगतोय असं बघा. ही एक लेवल आहे, ही इकडे आहे, पुढची लेवल इकडे याचा हाय आहे. परत याच्या इकडे 2 हाय आहे. म्हणजे ही लेवल तर आहे, परंतु ही एक लेवल वेगळीच तयार झाली. आज जर बघितलं तर याने बुलिश मोमेंटम दिलं तर या लेवलपर्यंत दिलं असतं तर आपण ही लेवल कन्सिडर केली असती. आता तो नेमकं या लेवलवरती कन्सोलेशन करतोय. म्हणजे ना ही लेवल ॲज अ रेझिस्टन्स आपण विचार करू शकतोय, ही लेवल ॲज अ रेझिस्टन्सचा विचार करू शकतो, ही लेवल ॲज अ रेझिस्टन्सचा. परंतु याच्यामध्ये फरक जर बघितला तर खूप कमी फरक आहे. खूप म्हणजे एकदम छोटे-छोटे 10-10, 20-20, 25-25 पॉईंटचा. त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये जे कन्फ्युजन क्रिएट झाले ते आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळते. ओके, सो इकडे मी तुम्हाला आता 2 वेळेस इकडे ही तुम्हाला ड्रॉ करून दाखवली. तर हे काय बेसिकली एक आपल्याला इकडे ट्रेंड लाईन बघायला मिळते ही. ओके, त्याच्यामुळे थोडंसं जर ॲग्रेसिव्ह व्ह्यू जर बनतोय तर कुठे बनतोय तो 55,476. आता हा ॲग्रेसिव्ह व्ह्यू आहे, परंतु इकडे एस-सेल जाण्याचे चान्सेस देखील तितकेच हाय आहे. का असं मी डिस्कशन करतो तुमच्यासोबत एस-एल जाण्याचे चान्सेस आहे, कारण की इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे रेजिस्टन्स आहे. मोस्ट ऑफ द काय होतं की अशा वेळेस एकदम मार्केट ब्रेकआउट करतं, खाली येतं, नंतर ब्लास्ट होण्याचे चान्सेस पॉसिबिलिटी हाय असते. परंतु ज्यावेळेस ही लेवल ब्रेक होते, कधी कधी इकडनं पण निघून जातं. त्याच्यामुळे जर मोठा ब्रेकआउट जर आला तर तो मिस नको व्हायला. त्याच्यामुळे हा एस-सेल द्यायची जर तयारी असेल तर इकडे बुलिश साईडचा व्ह्यू बनत आहे. अन्यथा जे सेफ मेंबर आहेत त्यांना सेफ साईड राहायचं आहे, ते थोडंसं इग्नोर देखील करू शकता. मग काय लेवल बनतं ते तर आपल्याला हा इंट्राडे हाय मार्क करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया आपण, थोडंसं बघूया लेवल कुठे इम्पॉर्टंट लेवल बनतं ते. सेकंड लेवल जर बघितली तर ही लेवल बनतीये. थर्ड लेवल जर बघितली तर ही लेवल 55,900च्या आसपास बनते. तर ओव्हरऑल जर चार्ट बघितला आपल्याला तर काही असं आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळते. काही इकडे बघायला मिळते निफ्टी बँकचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. जर 55,476च्या वरती क्लोजिंग मिळते तर एक रिस्की व्ह्यू बनतोय बुलिश साईडचा. 55,655, 55,780, 55,700-800 आहे, लक्षात घ्या इकडे 800 आहे आणि 55,900 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतं. 1, 2, 3. ओके, याचं उलट जर सेलिंग साईडला बघितलं तर सेलिंग साईडला थोडीशी प्राइस ॲक्शन आहे ती कम्फर्टेबल आहे. आता का बोलते ह्याचं पण उत्तर, काचं उत्तर समजून घ्या. प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी कम्फर्टेबल आहे. का तर इकडे लेवल फॉलो करते. ओके, ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन इकडे बनलेली दिसती. आता टेक्निकली जर बघितलं तर आजचा जो मल्टिपल टाईम सपोर्ट आहे हा आणि हा म्हणजे 55,236 हा एक मल्टिपल टाईम सपोर्ट आहे आणि त्यालाच अनुसरून एक ट्रेंड लाईन बनते. ओके, मग 55,236ची लेवल एक छोटासा पुलबॅक घेऊन जर ब्रेक होतीये तर एक सिनेरिओ आपल्याला नेगेटिव्ह साईडला देखील बघायला मिळू शकतो. मग त्याच्यामध्ये फर्स्ट सपोर्ट कुठला बनतोय 55,236चं जर लेवल म्हणजे सपोर्ट जर ब्रेक होतोय तर एक डाऊन साईडला आपल्याला मोमेंटम 55,040च्या आसपास बघायला मिळू शकतो या लेवलपर्यंत. मग 54,930
54,800 आणि 54,660 या ज्या काही लेवल आहेत या डाऊन साईडला आपल्याला बघायला मिळतात. तर याचा विचार तुम्ही करू शकता. प्राइस ॲक्शन क्लिअर कट आहे इकडे, की इकडे एक सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टवरती आपल्याला छोटासा पुलबॅक नंतर एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. 55,476, 55,236 साधारण 250 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे बँक निफ्टीमध्ये. तर जे मित्र आहेत जे बँक निफ्टी कन्सिडर करतात ट्रेडिंगसाठी, तर या लेवल नोट केला तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला थोडीशी हेल्प होऊ शकते. ओके, ओव्हरऑल जर मार्केटची प्राइस ॲक्शन बघितली तर रिस्क टू रिवॉर्ड जो रेशो बनतोय बघा, निफ्टीमध्ये आपण न्यूट्रल कन्सिडर केला होता. बँक निफ्टीमध्ये मात्र काय होतंय की बँक निफ्टीमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो बनतोय तो कम्फर्टेबली सेलिंग साईडला आत्ताच्या प्राइस ॲक्शनवरून बघायला मिळतोय. ओके, मग बुलिश साईडला जर तुम्हाला हाय रिस्क वाटत असेल तर तुम्ही लॉट साईज कमी करू शकता, तुम्ही तुमचं कॅपिटल थोडंसं कमी यूज करू शकता. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर थोडासा जो आहे व्ह्यू जो आहे तो नेगेटिव्ह साईडला येताना दिसत आहे. ओके, आपण थोडंसं एकदा चार्ट याचा थोडंसं 1 तासावरती जाऊया आणि सगळं लेवल रिमूव्ह करूया. तर काय बघायला मिळते बघा, फक्त थोडंसं इकडे की एक या पद्धतीने एक अप ट्रेंडमध्ये होता. इकडे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स लावले बघा, इकडे ही जी लेवल आहे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स, इकडे लेवल ब्रेक झाली आणि तो इकडनं नेगेटिव्ह झाला. आता इकडे काय बनतंय थोडंसं ट्रिक काय होतं म्हणजे इकडे टफ काय जात आहे की ही जी लेवल होती ही ॲज अ कन्सोलेशनची लेवल होती आणि त्याच लेवलवरती इकडे कन्सोलेशन क्रिएट झाले. परंतु जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं तर एक काय कन्सिडर होते की ही एक ॲज अ सपोर्ट देखील कन्सिडर होते. ओके, त्याच्यामुळे ही जी रेंज आहे ही पूर्णतः एक इम्पॉर्टंट रेंज आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं तर कुठल्याही एका दिवशी म्हणजे सोमवारी जर बँक निफ्टी बुलिश झाला आणि त्याने जर वरच्या लेवल या स्विंगच्या वरती जर क्लोजिंग दिली तर हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक चांगली गुड न्यूज आहे, त्याच्यामुळे मार्केट वरती गेले आपण असा अंदाज बांधू शकतो याच्यावरनं, कारण की मार्केटने एक रेंज ब्रेकआउट केली. मग त्याची हाय पॉसिबिलिटी काय आहे की मार्केट या लेवलपर्यंत परत टच करायला जाऊ शकतं. हे रेजिस्टन्स जे आहेत ते ॲक्टिव्ह होताना दिसू शकतं. ओके, परंतु हा जो 4 ते 5 वेळा जो सपोर्ट घेतलेला आहे साधारण 3 ते 4 ट्रेडिंग सेशन, या लेवलच्या जर खाली बँक निफ्टी यायला लागला म्हणजे साधारण 54,800ची लेवल आहे बघा, 54,800च्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी यायला लागला तर कुठे ना कुठे ही जी बनली लेवल ही काय होणार आहे ॲज अ बेरिश फ्लॅग एम फॉल कन्सिडर होणार आहे. इकडे थोडासा पॅटर्न आहे तो नेगेटिव्ह कन्सिडर होणार आहे. मग तुम्ही जर इकडे बघाल तर कुठलाही स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये लगेच बघायला मिळत नाही. ओके, म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो या लेवलवरती आहे. साधारण जर बघितलं तर 53,300 54,000च्या आसपास आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतोय जो की या लेवलवरती आहे. मग हे सपोर्ट काही कन्सिडर केले जाणार नाही. बँक निफ्टी खाली येईल तिकडनं जास्त शक्यतो मग त्याची खाली, कारण की ही जी मोमेंटम इतकी झाली आहे. फ्लॅगम पोलचं काय असतं की हा जो पोल असतो, ओके, जर फ्लॅग ब्रेक झाला तर जितकी ही मोमेंटम झाली तितकी परत डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी हाय असते. ओके, सो त्याच्यामुळे थोडंसं जे आत्ता ट्रिकी आहे बँक निफ्टी तो काय आहे की ही जी रेंज पूर्ण तयार झाली आहे, ही रेंज थोडीशी टफ आहे ट्रेडिंगसाठी. कुठली रेंज बोलतोय मी, ही पूर्णतः रेंज बघा, इकडे कलर चेंज करतो मी आणि थोडेसे इकडे ब्रश पेन थोडं मोठं करतो. ही जी रेंज आहे ही पूर्णतः रेंज थोडीशी टफ आहे ट्रेडिंगसाठी, त्याच्यामुळे थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे बँक निफ्टीमध्ये. ओके, सो आय होप तुम्हाला बँक निफ्टीचा डिटेल लेवल समजलं असेल. जे काही सांगायचं मला बँक निफ्टीबद्दल ते तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. ओके, आता जाऊया आपण सेन्सेक्सकडे. आणि काय विचित्र प्राणी आहे हा, म्हणजे बघा ह्या लेवल डिलीट झाल्या वाटतं चुकून बुलिश साईडच्या, पण काय हरकत नाही आहे. आपण ज्या लेवल डिस्कशन केल्या होत्या, हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स, पूर्णतः इकडे कन्सोलिडेशन. आपण ही देखील एक लेवल डिस्कशन केली होती ट्रेंड लाईनची, ती देखील ब्रेक केली नाही. 80,440ची लेवल होती. जर ही लेवल ब्रेक होती तर आपण एक निगेटिव्ह साईडचा विचार करत होतो, परंतु मार्केटने काही कुठलीच लेवल ब्रेक केलं नाही. बेसिकली ऑप्शन राईट राईटचं मार्केट होऊन गेलेलं आहे आजच्या दिवसाचं. ओके, सॉरी. आता काय लक्षात ठेवायचं, अजूनही याची प्राइस ॲक्शन जी आहे ती सेलिंग साईडला म्हणजे बेरिशच आहे.
निफ्टीला न्यूट्रल होतं. बँक निफ्टीमध्ये पोझिशन थोडीशी बेरिश होती. बँक निफ्टीमध्ये थोडीशी बेरिश होती. सेन्सेक्समध्ये क्लिअर कट अजूनही प्राइस ॲक्शन आहे ती बेरिशच बघायला मिळतीये. ओके, सो जर सेलिंग साईडला जर बँक निफ्टी सेन्सेक्स येतोय तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो फेवरेबल राहू शकतो. तर काय लेवल बनतं ते समजून घ्या. लेवल काय चेंज होत नाहीये. 80,440 ही लेवल जर ब्रेक होतीये, प्राइस ॲक्शन तीच राहणार आहे. एक छोटासा टप्पा होऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होतीये तर 80,295, 80,163, 80,000 आणि 79,840 या काय लेवल आहेत या आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतात. ॲज इट इज लेवल आहे. बुलिश साईडला काय बनतोय व्ह्यू, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो, सगळा चार्ट जर आपण बघितला व्यवस्थित, तर हा जो स्विंग आहे टेक्निकली आत्ता तर आपण ह्याचाच विचार करतोय, परंतु जर स्ट्रॉंग बुलिश व्यू तयारच व्हायचा असेल तर 81,000ची जी लेवल आहे, हा स्विंग या लेवलच्या वरती कुठे ना कुठे सेन्सेक्सला ब्रेकआउट देणं गरजेचं आहे. आता बघा की सोमवार नंतर लगेच मंगळवारी आपल्याला याची एक्सपायरी बघायला मिळते. त्याच्यामुळे एक मोठा मोमेंटम आपल्याला पेंडिंग बघायला मिळतोय. तो कुठे येतोय, हा सोमवारी थोडासा कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतो, थोडासा अपडाऊन करू शकतो. मंगळवारची याची एक्सपायरी असणार आहे, त्या दिवशी मात्र याच्यामध्ये एक मोठा ब्लास्ट बघायला मिळू शकतो. याची पॉसिबिलिटी हाय आहे. ओके, मग आता हा जर इकडे सोमवारी सस्टेन झाला या लेवलच्या आसपास 80,900च्या आसपास आणि जर ब्रेकआउट मिळाला याला, तर हा मोठा मोमेंटम देखील ब्रेकआउटला देऊ शकतो. हाय पॉसिबिलिटी, कारण की इकडनं बघा लास्ट टाइम 2 वेळेस ब्रेकआउट दिला होता. ओके, आणि जर हा नाही सस्टेन झाला या लेवलच्या आसपास आणि तिकडनं जर ही ट्रेंड लाईन ब्रेक केली तर हा नेगेटिव्ह साईडला देखील जाण्याची पॉसिबिलिटी आहे, जसं या पद्धतीने झालं होतं. समजते किती फास्ट नेगेटिव्ह सेशन होतं बघा. तर त्या पद्धतीने पण आता थोडंसं सोमवार आपल्याला थोडंसं याच्यामध्ये सांभाळून विचार करणं गरजेचं आहे, कारण की प्राइस ॲक्शन इतकी सुटेबल नाही बुलिश साईडला. एक दिवस आणखी होल्ड केलं आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर मग आपल्याला काही लेवल बघायला मिळतील. आणि काय लेवल असतात ते बुलिश साईडच्या ते आपण डिस्कशन करूया. इकडे 81,000 जे आपण डिस्कशन करतोय, सेकंड लेवल जर बघितली तर 81,100 खूप मोठा व्ह्यू नाहीये. ओके, मग इकडे जर बघितलं तर इकडे छोटासा पुलबॅक घेऊन इकडे थोडं कन्सोलिडेशन करून जर 80,764चा हाय ब्रेक होतोय तर या लेवलपर्यंत म्हणजे 81,000ची जी लेवल आहे ही एक ओपनिंग लेवल आपल्याला बघायला मिळू शकते बुलिश साईडला. इथे जर सोमवारच्या लेवलवरती ही लेवल ब्रेक करून जर सेन्सेक्स या लेवलची जर होल्ड करतोय तर हाय पॉसिबिलिटी आहे की आपल्याला मंगळवारच्या एक्सपायरीमध्ये हा एक मोठा ब्लास्ट दाखवू शकतो. याची पॉसिबिलिटी हाय होती, परंतु त्याच्यासाठी त्याला 81,000च्या लेवलच्या आसपास सोमवारची क्लोजिंग देणं गरजेचं आहे. आता ते दिली समजा सोमवारी क्लोजिंग, तर त्याचा ॲनालिसिस आपण सोमवारच्या मंगळवारच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्यामुळे आत्ताच डोक्यात धरू नका काही गोष्टी. प्रिडिक्शन दिवसेंदिवस बदलू शकतं. हा जर इकडेच कन्सल्टेशन करून जर तरफडला सोमवारी तर मग ह्याचा काही लॉजिकच राहणार नाही. त्यामुळेच त्या दिवशी आपण त्या दिवसाचा विचार करूया. परंतु आत्ता जर बघितलं तर ही लेवल इम्पॉर्टंट आहे. 80,764ची ही जर ब्रेक होतीये तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम या लेवलपर्यंत म्हणजे 81,000, 81,100, 81,200 या काय लेवल आहेत, या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर जो लास्ट टाइम होता 80,764 आणि 80,440 आपला नो ट्रेडिंग झोन आहे. इकडे ट्रेडिंग अवॉइड करायचं शक्यतो. बघा पटलं तर बघा, बाकी तुमची मर्जी आहे, तुमचं कॅपिटल आहे, सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे. ओके, गाईड करणं काम आहे. कोणी त्यातनं व्यवस्थितरित्या शिकून घेतं, कोणाला नसेल वाटत शिकण्याची इच्छा नसेल हरकत नाही, कोणाला इकडे काही कंपल्सरी नाही आहे. ओके, ओव्हरऑल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. 50,000चा टप्पा आपला जवळ आलेला आहे आणि त्याच्यानंतर एक सरप्राईज आहे, मी तुम्हाला 50,000 सबस्क्राईब झाल्यावरती सांगणार आहे. ओके,
आता व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर मग मानलं तुम्हाला, कारण की खूप लोक असतात ते व्हिडिओ थोडं बघतात आणि सोडून जातात. तर तुम्ही इथपर्यंत टिकला असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. 15 ऑगस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ही कमेंट जर तुम्ही केली तर मला समजेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे. ओके, चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.